नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. भाग आपला चाललाय 344वा, प्रकरण 61, गुरु सीस हे राकव अंग. दोहे आपण घेणार आहोत 77 ते 80. प्रथम आपण 77वा दोहा ऐकूयात. हृदय ज्ञान न उपजे, मन परतीत न हो, ताके सतगुरु कहाँ करे, घन घसे कुलर न हो. हृदय ज्ञान न उपजे, मन परतीत न हो, ताके सतगुरु कहाँ करे, घन घसे कुलर न हो. अर्थ ऐकूयात. मनात श्रद्धा विश्वास नसेल तर हृदयात ज्ञान कसं उत्पन्न होईल? अशा शिष्याला उपदेश करणं म्हणजे माती घासून कुऱ्हाड बनवणं आहे. गुरुज्ञानी आहे, पण शिष्याला ज्ञानप्राप्तीची ओढ नसेल, गुरुवचनावर निष्ठा नसेल, तर तो गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागतही नसेल, तर त्याला ज्ञान कसं मिळेल? गुरु मार्ग दाखवत असतात, पण शेवटी शिष्यानेच त्यावर चाललं पाहिजे ना. स्वामी स्वरूपानंद आपल्या अमृतधारा या ग्रंथातही म्हणतात की म्हणती आणि ते कोण कोणाचा करी येथे उद्धार, स्वये कष्टल्या वीण का होतो कोठे आत्मोद्धार. आत्मोद्धार करून घेण्यासाठी स्वतःच कष्ट घेतले पाहिजेत. मराठीतही एक म्हण आहेच आहे ना की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं. तसेच गुरु शिष्याला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवतात आणि आत्मोद्धार फक्त त्यांनी स्वतःच करून घ्यायला हवा ना. कबीरांनी कुऱ्हाडीचं उदाहरण दिलेलं आहे. कुऱ्हाड बनवायची असेल तर ती लोखंडापासून बनवायला पाहिजे ना. मातीची कशी ती बनवता येईल? तसेच शिष्य सुद्धा शिष्याच्या योग्यतेचाच हवा, तरच त्याच्या उद्धाराची काहीतरी आशा आहे. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. हृदयामध्ये ज्ञान न उपजे, मनी जर ना विश्वास, मातीची ना कुऱ्हाड होय, गुरु काय करेल त्यास. हृदयामध्ये ज्ञान न उपजे, मनी जर ना विश्वास, मातीची ना कुऱ्हाड होय, गुरु काय करेल त्यास. पुढचा 78वा दोहा ऐकूयात. शिष्य किरपन गुरु स्वार्थी, किले योग ये आय, कीच कीच के दाग को, कैसे सके छोड़ा. शिष्य किरपन गुरु स्वार्थी, किले योग ये आय, कीच कीच के दाग को, कैसे सके छोड़ा. किरपण या शब्दाचा अर्थ आहे कृपण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शिष्य कृपण आणि गुरु स्वार्थी जर असतील तर असा संयोग कसा सफल होईल? चिखलाचा लागलेला डाग कसा स्वच्छ करता येईल? गुरु शिष्य दोघेही तयारीतच हवे असं कबीर वारंवार सांगतात. गुरुने शिष्याला उपदेश करावा, शिष्याने गुरूंवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावं. पण जर गुरु स्वार्थी असतील आणि शिष्याकडे लोभ मोहादी दुर्गुण ठाण मांडून बसलेले असतील, दोघांनाही परमात्मा प्राप्ती त्यामुळे होणारच नाहीत. उलट ते कलीच्या धारेत बुडून वाहूनच जातील. आता आपण ऐकूयात
याच दोह्यावरची मराठी साखी. शिष्य कृपण तो गुरु ही स्वार्थी, उपजे ज्ञान कसे ते, डाग पडलेले चिखलाचे, धुऊन कसे जातील ते. शिष्य कृपण तो गुरु ही स्वार्थी, उपजे ज्ञान कसे ते, डाग पडलेले चिखलाचे, धुऊन कसे जातील ते. पुढचा दोहा ऐकूयात. 79वा. सतगुरु बड़े दयाल है, संतन के आधार, भवसागर अथाह सो, खेई उतरे पार. सतगुरु बड़े दयाल है, संतन के आधार, भवसागर अथाह सो, खेई उतरे पार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सद्गुरू स्वामी अतिशय दयाळू आहेत. ते संतांना सुख देणारे, त्यांच्या जीवनाचा तर आधार आहेत. नावाडी होऊन त्या या गहन भवसागरातून त्यांना पार करतात. सद्गुरूंच्या दयाळू वृत्तीची कबीर वाखाणणी करतात. केवळ शिष्यांना भव पार करण्यासाठी त्यांना अवतार घ्यायचा असतो. ते सज्जनांना सुखी करतात, शिष्यांमधील त्रुटी दाखवतात, त्याला योग्य मार्गालाही लावतात. गुरूंचा हात पकडून चाललं असताना या भवसागरात बुडण्याची भीती राहतच नाही. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. सतगुरु सांगू किती दयाळू, संतांचा आधार, नाविक बनूनी नेते शिष्य, सहज भवाच्या पार. सतगुरु सांगू किती दयाळू, संतांचा आधार, नाविक बनूनी नेते शिष्य, सहज भवाच्या पार. पुढचा 80वा दोहा ऐकूयात. गुरु की जय जानिके, पानी पीजे छानी, बिना विचारे गुरु करे, पड़े चौरासी खानी. गुरु की जय जानिके, पानी पीजे छानी, बिना विचारे गुरु करे, पड़े चौरासी खानी. छानी या शब्दाचा अर्थ आहे गाळून. दोह्याचा अर्थ ऐकूयात. नीट विचार करून गुरु करा आणि पाणी गाळून शुद्ध करून प्या. जो विचार न करता गुरु करतो तो या जगामध्ये 84 योनीमध्ये भटकत राहतो. गुरुशिवाय उद्धार होणार नाही, भवपार जाता येणार नाही. ही गोष्ट कितीही खरी असली ना तरी गुरु करताना सुद्धा सावधगिरी ही बाळगलीच पाहिजे. साधं पाणी प्यायचं असलं तरी मनुष्य ते स्वच्छ आहे की नाही ते पाहून पितो, नसेल तर ते गाळून शुद्ध करून पितो. तसा विवेक गुरु करताना जागृत असला पाहिजे. कारण जगात साधू बनून लुबाडणारे पुष्कळ आहेत. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. गुरु करावा विचार करुनी,
प्यावे जल गाळून, ढोंगी बाबा निल तुझसे 84 फिरवून. गुरु करावा विचार करुनी, प्यावे जल गाळून, ढोंगी बाबा निल तुझसे 84 फिरवून.